पकोडा तयार आहे, त्याच्यावर मी हा आपला तडका ॲड करते व्यवस्थित। तर हा कढी पकोडा तयार आहे आपला। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। एकदम झटपट पटकन होतो, काहीच अवघड नाही असा, घरातल्या साहित्यात होतो असा कढी पकोडा तयार आहे आपला। रेसिपी आवडलीस तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पंजाबी डिश पाहणार आहोत। खूप सोपी आहे, खूप जणांचं कम्फर्ट फूड सुद्धा आहे हे। तर चला तर मग मी सांगते कोणती डिश पाहणार आहोत। आज आपण कढी पकोडा पाहणार आहोत। खूप सिंपल आहे, इझिली होतो, परंतु आताच्या आपल्या काळात थोडासा बदल झाला आहे कढी पकोड्यात। जे ट्रेडिशनल कढी पकोडा होते ते वेगळे होते आणि आता आपण जे हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर खातो तर थोडंसं चेंज झालेलं आहे। ह्या डिशमध्ये मी जे पकोडे केले आहेत ते कांदा टाकून केले आहेत, पण नॉर्मली तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खात असाल तर फक्त बेसन आणि मीठ टाकून करतात ते। ह्याची इतके सोप्या पद्धतीने करतात, पण आपण खूप जुन्या पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी केली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप सारे टिप्स आहे, ट्रिक्स आहे, नक्की पहा शेवटपर्यंत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मग बनवण्यासाठी इथं मी बेसन पीठ घेतलंय, 1 वाटी आहे, इनफ आहे तेवढं। खूप सारे पकोडे होतात 1 वाटी बेसन पीठात। नॉर्मल वाटी आपली जी आपण भाजी द्यायला घेतो, वाढायला घेतो तीच घ्यायची। त्याच्यानंतर आपण चवीनुसार ह्याच्यात मीठ ॲड करणार आहे आधी, आणि पाणी टाकून व्यवस्थित थोडं थोडं हलवून घेणार आहे। आपले जे बाकीचे पकोडे असतात त्याच्यापेक्षा हे बॅटर जरा थोडंसं लूज असतं, खूप थिक नसतं। असं थोडं थोडं पाणी टाकून जर तुम्ही मिक्स केला तर गुठळ्या होत नाहीत। माझं योग्य पद्धतीने आपलं पीठ तिमून तयार आहे, असं चमच्यातनं सहज खाली पडलं पाहिजे। आणि हे भिजायला आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि मग नंतर बाकीची प्रोसेस करणार आहोत। तर हे जेवढं भिजल तेवढं पकोडे व्यवस्थित होतात, म्हणजे ह्याच्यात भिजणं खूप महत्त्वाचं आहे। तर हे आपण साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत ह्याची तयारी करूया कढीची। चला तर मग करूया तयारी कढीची। बनवण्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, 1 बाउल दही घेतलं आहे, हा मोठा बाउल आहे। एक मीडियम साईजचा बाउल असतो आपला, तो जो दररोज भाजीसाठी वापरतो, भाजी वाढण्यासाठी, तो बाउल भरून मी दही घेतलं आहे। दही मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा आपण बेसन टाकणार आहोत। आपण छोटा बेसन टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत या पद्धतीने। चला तर हे मी मिक्सरमधून फिरून घेते, लागेल तसं मध्ये मध्ये पाणी ॲड करणार आहे। मिक्सरमधून फिरून घेतले हे एकदम व्यवस्थित। आता मी पाणी ॲड करणार आहे, लागेल तसं थोडं थोडं करायचं, अंगावर येतं नाही तर। चला तर मग मी हे पण मिक्सरमधनं फिरवते। व्यवस्थित पेस्ट झाली आहे आणि गुठळ्या बेसनाच्या सगळ्या फुटल्या गेल्यात। चला तर मग आता पकोडी तळायला घेऊया। व्यवस्थित बाकीचं राहिलेलं साहित्य मिक्स करून राहिलेल्या गोष्टी मिक्स करणार आहोत। इथं माझ्याकडं मोठा साईजचा कांदा आहे, तो मी 1 मोठा साईजचा मीडियम साईजचा कांदा आहे, 1 वाटी पिठासाठी तो टाकला आहे। त्याच्यानंतरून बारीक चिरलेली कोथिंबीर। आता खूप जण ओवा टाकतात, काही जण टाकत नाही, तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका, मी नाही टाकणार आहे। त्याच्यानंतरून चवीनुसार लाल तिखट एकदम थोडंसं टाकणार आहे, कारण आपण कढीत मिरची टाकतो आणि त्याच्यानंतरून बाकीच्या गोष्टी पण टाकतो, म्हणजे जसं हिरवी मिरची आणि तडका द्यायला मिरची पावडरसुद्धा टाकतो, त्याच्यामुळे मी नाही टाकलेली। तुम्हाला हवे असेल तर नक्की टाका। ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी ॲड करायची गरज नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे बिलकुल नाही ॲड करायचं। आणि आपल्याला गोल भजी करायची त्याची, अगदी रसमलाईची मलाई कशी असते तशी चपटी भजी झाली पाहिजे या पद्धतीने। चला तर मग आता पकोडे तळायला सुरुवात करू। तर पकोडे तळण्यासाठी मी तेल एकदम व्यवस्थित गरम केलं आहे, उकळत आहे एकदम। तर आपण पाहूया गरम झालं आहे का। तर व्यवस्थित गरम झाले। आता बाकीचे पकोडे टाकून घेऊया, गोल टाकायचे, पसरट टाकायचे नाही। चला आपण एकदम व्यवस्थित छोटे छोटे सोडायचे, एकदम खूप मोठे नाही सोडायचे, गोल झाले पाहिजे अशा पद्धतीने।
तर चमच्याने गोल होत नाहीत, वाकडी तिकडे होतात, म्हणून मी हाताने सोडते. पकोडे टाकून झालेत आणि एकदम व्यवस्थित बारीक गॅस करून तळून घ्यायचे, नाहीतर पकोड्यांचा कलर बाहेरून येतो आणि आतमधून कच्चे राहतात. त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित बारीक गॅसवर करायचे. पकोडे एकदम व्यवस्थित तळून झालेत, तर मी साईडला काढून घेते. कलर तुम्हाला हवा तो करू शकता. इथं तुम्हाला थोडासा ब्राऊन दिसतोय, पण ॲक्च्युली नाही आहे तो. मला हवा तसा, जसा पकोड्यांना हवा तसा कलर आहे तो. तर हे सगळे पकोडे मी एकदम साईडला काढून घेतलेत आणि राहिलेले सुद्धा टाकून पकोडे मी सोडून घेणार आहे. कढी पकोड्यांना पकोडे छोटे सोडायला लागतात, कारण ते फुगतात, परत मोठे होतात कढीमध्ये गेल्यावर. कढई घेतली आपली आणि माझं तेल खूप गरम झालं आहे. तर आपण कढी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण जिरी टाकतोय. जिरी व्यवस्थित फुलू द्यायची. त्याच्यानंतर लगेचच लसूण पण व्यवस्थित होऊ द्यायचा, लालसर थोडासा, खूप जास्त करपवायचा नाही. त्याच्यानंतर मिरच्या मी तो उभ्या चिरून घेतल्यात, त्या थोडंच टाकायच्या. लाल तिखटसुद्धा टाकणार आहोत, त्याच्यामुळं इथं 2 मिरच्या ज्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकल्यात आपण. सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं, एकदम तडका व्यवस्थित बसू द्यायचं. तर हे एकदम व्यवस्थित झाले. त्या टायमाला आपण हळद, तर मी तर हळद टाकली आहे, खूप सारी टाकली आहे, कारण व्यवस्थित कलर यावा म्हणून. त्या चमचा असतो ना तेवढी टाकली आहे पूर्ण. त्याच्यानंतर हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळं. आता जे मिश्रण मगाशी केलं होतं ते ॲड करून घेणार आहोत. व्यवस्थित हलवायचं आणि मीठ ॲड करायचं सगळं. कंटिन्युअसली हलवत राहायचं. जेणेकरून मग कढी फुटणार नाही आपली. कंटिन्युअसली हलवायचं आहे, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते. तर हे मी हलवून घेणार आहे व्यवस्थित हळूहळू. आणि कढईच्या साईडनी मध्ये कढी आली पाहिजे, म्हणजे उकळती झाली पाहिजे, तेव्हा आपली कढी होणार आहे. मीठ पण टाकले मी ह्याच्यात. व्यवस्थित झाली आणि उकळीसुद्धा आली आहे. आणि चटणी टाकल्यामुळं कढीला थोडासा लालसर कलर येतो. तर आता आपण काय करणार आहोत, आपले जे पकोडे आहेत ते कढीमध्ये टाकणार आहोत. तुम्हाला हवी तर तुम्ही थोडीशी साखर पण टाकू शकता. तर मी तर पकोडे टाकते आधी. झाली आहे. आता आपण तडका द्यायला प्रिपरेशन करूया. चला तर मग हे साईडला ठेवूया. आधी तयार करणार आहोत. तडका तयार करण्यासाठी तर मी तूप घेतले आणि ते गरम आहे. त्याच्यात मी हिंग आणि लाल मिरची टाकणार आहे, तडक्याची लाल मिरची. तर इथे माझ्याकडे लाल मिरची आहे ती. तर तडतडू द्यायची व्यवस्थित आणि मग आपण पकोडा तयार आहे. त्याच्यावर मी हा आपला तडका ॲड करते व्यवस्थित. तर हा कढी पकोडा तयार आहे आपला. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पकोडा बनवून झाला आहे. खूप साधा आहे, सोपा आहे, पटकन होतो. अगदी 15 ते 20 मिनिटात रेडी होतो. तर कढी पकोड्यासाठी काही टिप्स. सगळ्यात महत्त्वाचं, पकोड्याचं जे बॅटर आहे ते भिजलं पाहिजे, कारण बॅटर जेव्हा भिजेल तेव्हाच पकोडे व्यवस्थित असे होतात आणि कढी शोषून घ्यायला ते पकोड्यांना मदत होते.
तर जेव्हा बॅटर व्यवस्थित भिजलं जातं तेव्हा त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बेसन सुद्धा ॲड करतो ह्या कढीमध्ये. जेव्हा नॉर्मली कढी केली जाते महाराष्ट्रीयन कढी, शक्यतो काही जण ॲड करतात, काही जण ॲड करत नाही, काही जण इतर म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड करतात. पण याच्यामध्ये खूप गरजेचं आहे बेसन ॲड करणं. जर बेसन ॲड केलं तर दह्याचं आंबटपणा थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे दही शक्यतो आंबट असलं पाहिजे. त्यामुळं कढी पकोड्यासाठी दही आंबटच घ्यायचं. तडका शक्यतो तुपाचाच द्यायचा, कारण पंजाबी डिश आहे, तुपाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो पंजाबी डिशेसमध्ये. त्याच्यामुळं प्लीज तडका फक्त तुपाचाच द्या, फार सुंदर लागतो. मी तडक्यात लाल मिरची वापरली नाही, कारण ऑलरेडी माझी कढी थोडीशी तिखट आहे, त्याच्यामुळे मी वापरली नाही. तुम्ही तडक्यात लाल मिरची नक्की वापरा, फार सुंदर दिसतो लाल कलरचा तडका त्याच्यावर टाकल्यावर. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नवीन रेसिपीसोबत.